लालबागचा राजा कितीला आहे? 2100 रुपयाला. आणि एक अजून एक्स्ट्रा. गणपती झाले पूर्ण, टोटल विकले. चांगलं झालं, चांगलं झालं. गणपती पुरे विकले भाऊचे, एकदम मजे लय खुश झाला तो. पूर्ण गणपती विकले ना त्याच्यामुळं. काय 3-4 गणपती. विशे साहेब यांची हवा वेगळी आहे नाळेबाग मध्ये. चला मित्रांनो, आलोय आपण आपल्या बाईक सेटअप वरती. किती छान वाटतीये फ्रेम अशी लावली वरती, मस्त किती भारी वाटते. तर चला या बघूया आज सिटी मधलं काय आहे लोकेशन. आणि आपली आजची ब्लॉग जे तर पूर्ण मराठीमध्ये राहणार आहे. चला म्हटलं आज मराठीत ब्लॉग करूया आपण. तर चला आलोय आपण आपल्या सिटीमध्ये, चाललोय आता. तर गणपती वगैरे काय खरेदी वगैरे करू. गणपती वगैरे कसं आज विक्री वगैरे होतात माझ्या सिटीमध्ये. तर चला जाऊया फटाफट. हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल राजू रायडर 102. आणि आपलं राजे गणेश क्रीडा मंडळ नारळीबाग आणि औरंगपुरामधून तिथून औरंगपुराला जाऊन गणपती आणायला जाणार आहे. आणि बघूया मग गणपतीची म्हणजे मार्केट वगैरे कशी लागलेली, काय लागली. तर चला जाऊ आपण फटाफट आणि बघत राहा. तर ठीक आहे, चला. हे बघा क्रीडा मंडळचे सगळे म्हणजे त्यांचे मित्रमंडळी आलेले आहे. चिल्लर पार्टी आमची सगळी. आणि ही म्हणजे तयारी झालेली. आता गणपती आणायला जायचं आम्हाला थोड्या वेळात. तर चला जाऊया थोड्या वेळात गणपती आणायला, भेटूया मार्केटमध्ये. तर आपण आलोय आता औरंगपुरामध्ये, जिथं काही म्हणजे गणपती वगैरे विक्री वगैरे होतात. इकडं पण गणपती वगैरे विक्री चालू आहे. मध्ये भरपूर लोकांची गर्दी झालेली आहे इथं अशी, म्हणजे गणपती घेण्यासाठी. काय म्हणते दादा, कसं चाललंय? बरं आहे ना? सध्या तरी बरं आहे ना? तर गणपती बरेच विकले वाटतं आपले ना? बरेच विकले ना. तो गणपती कितीला आहे मोठा? लालबागचा राजा कितीला आहे? 2100 रुपयाला. आणि छोटी साईज मध्ये ते कितीला विकताय तुम्ही? 1551 रुपये. म्हणजे चांगलं. चला, थँक्यू दादा. ओके, एक नंबर. पूजाचं जेवढं सामान वगैरे नाही, तर जिथं गणपती वगैरे भेटते त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पूजाचं ते सामान वगैरे पूर्ण भेटणार इथं. हे बघा, म्हणजे घे घे भैया, तू पण घे. संपले, घे भैया, सगळ्याला द्या. बस झाले का अजून? झाले का अजून पाहिजे? झाले, हे घे. हा अजून हे कोणी? एक अजून एक्स्ट्रा. गावाला चाललं गणपती? हर्सुल 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 भाई, हर्सुलची चाललंय गणपती वगैरे. इधर आईला दे, आईला पास कर, त्या दीदीला पास कर. एक अजून एक पास कर त्यांना. असं मार्केट आहे आज इकडे गणपतीचं, एकदम मस्त पैकी. यावर झाले का मग गणपती? झाले पूर्ण, टोटल विकले. चांगलं झालं, चांगलं झालं. भरपूर गर्दी आहे यार. तरी पण एवढं विक्री झालं तरी पण म्हणजे भरपूर गर्दी आहे. टाइम पण संपत आले, संध्याकाळचे 6 वाजते, तरी पण एवढी गर्दी आहे.
अरे काहीतरी भांडण वगैरे झालं वाटतं इकडं. काहीतरी भांडण वगैरे झालेलं आहे इथं. माझे भांडण वगैरे काहीतरी झालेलं आहे वाटतं इकडं. होत असतं काही नाही, धक्काबुक्की काहीतरी झाली वाटतं त्यांची, त्याच्यामुळे त्यांचं चालू आहे. हे बघा किती खुश आहे. गणपतीपुरी विकले भाऊचे एकदम माझे लय खुश झाला तो. पूर्ण गणपती विकले ना त्याच्यामुळं. काय 3-4 गणपती राहिले, बाकी तर पूर्ण एकदम विकून मस्त खुश झाला तो. पूर्ण गणपती विकले म्हणून लय खुश झाले तुम्ही. एकदम कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही एकदम एक नंबर डान्स वगैरे केलं. भारी भारी चांगलं. बापरे बाप, हे आमचे विशे साहेब यांची हवा वेगळी आहे नाळेबाग मध्ये. हे भेटले मला इथं आज. राम राम, कसं वाटतंय? गोड वाटतंय, भारी वाटतंय ना. काय करते इकडे तुम्ही? दुकान लावलं होतं का? कशाचं? 5 फळं इकडे. इथून आपण गणपती घेणार आहे आता. तर गणपती सगळे छोटे छोटे वाटतात. इकडे बाजूच्या साईडला त्याने मोठे गणपती ठेवलेले, तर आपण तिथं गणपती वगैरे बघणार आहे. हे बघा थोडा पाऊस येत होता तर त्याला जागवली आम्ही. बघा खोलल्यावर तुम्हाला सुंदर कशी काय, सुंदर किती काय नाही हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला. हे बघा, हे गणपती यांनी इकडे ठेवलेलं आहे, मध्ये ठेवलेलं आहे. हे मूर्ती घेते बघा इथं. आणि इथं लोडिंग आलेली आहे. लोडिंग मध्ये टाकून आम्ही मूर्ती चालतो. पाऊस पण चालू आहे हलका. चला येऊ चलतो आपण, आहे ना. ओके ओके चला. पण आलो इथं. राजे क्रीडा मंडळ. गुलमंडीवरती असा एकदम धुवा चालू आहे पूर्ण. हे बघा पूर्ण एकदम आकार मचलेला आहे पूर्ण. हे बघा टोटल कसं एकदम मस्त वाटतंय ना. कसं वाटलं अंकल? कसं वाटलं आज गणपतीचं लोकेशन? कसं वाटलं आज इकडं? एक नंबर वाटला ना. भारी भारी. तुम्ही घेतला वाटतं गणपती ना? 2 घेतले का? वाव. ओके ओके चांगलं. कॉंग्रॅच्युलेशन.